मुंब्र्यातल्या दुर्घटनेत जीआरपीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटनेमध्ये जीआरपी कर्मचाऱ्यांनाही प्राण गमावलेत। ठाणे रेल्वे पोलीस विकी बाबासाहेब मुख्याद यांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। ज्या 6 जणांचा मृत्यू झालाय त्यात जीआरपी कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। विकी मुख्याद असं त्यांचं नाव आहे, त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय। मुंब्र्यातल्या दुर्घटनेमध्ये जीआरपी कर्मचाऱ्यालाही आपले प्राण गमवावे लागलेत। केवळ सर्वसामान्य मुंबईकरच नाही तर जीआरपीचे कर्मचारी सुद्धा अशाच पद्धतीने फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करतात, कारण लोकलमध्ये पीक आवरला अजिबात जागा चढण्यासाठी सुद्धा नसते। अशा परिस्थितीत लेटमार्क टाळण्यासाठी म्हणून मुंबईकर अखेर फुटबोर्डवर नाईलाजास्त उभे राहून प्रवास करतात आणि अशातच अशा दुर्घटना रोज घडतात। मात्र आजच्यासारखे दिवस येतात आणि मग रेल्वे प्रशासनाला जाग येते आणि सोयी सुविधा प्रवाशांपर्यंत पोहोचवू असं केवळ आश्वासन दिलं जातं, मात्र त्या सोयी सुविधा मुंबईकरांपर्यंत काही पोहोचत नाहीत। सर्वसामान्य मुंबईकरांचे मग अशा पद्धतीनं बळी जातात। त्यामुळेच ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे की डेथलाईन असा सवाल उपस्थित होतो। जे मुंबईकर आयुष्यातला अर्धा वेळ या लोकलमध्ये असतात त्याच मुंबईकरांसाठी ही लाईफलाईन आता डेथलाईन बनत चालली आहे असं म्हणावं लागेल। मुंबईत रोजच्या रोज गर्दी वाढत चालली आहे, तीच गर्दी लोकलमध्ये येते। तर हा अपघात कसा झाला ते आपण बघूया।